बाळूमामाच्या नावानं चांग भलं. ओम श्री गणेशाय नमः, सरस्वते नमः. ओम गोपाल कृष्णाय नमः, पांडुरंगाय नमः. बाळूमामांची असंग्रही वृत्ती कोणापाशी काही न मागती. परी सद्भक्त प्रेमे जे अर्पिती ती ची स्वीकारते प्रेम भरे. सात्विक भाविक जासुदाबाई दोन पालक्या करवणी घेई. ग्रामीच्या दत्त मंदिरी कधी एक अर्पिते मामांशी. निरोप पाठविती तळावर पालखी नेण्यास सत्वर. परी नये कोणी नेणारे आपणान ते कापशीशी. मध्येच त्याशी होई स्वप्न दृष्टांत. दोन श्रीफले होते प्राप्त याची नकळे त्याशी मात. मामापाशी आल्या असता मामा बोलती जासुदाबाईशी. दोन श्रीफले प्राप्त तुझशी. तुझे दोन पुत्र वाजती जुन्नर ग्राम्य असती जे. पालखी आणली कारण कोणाची परवानगी घेऊन. आणि पालखी बुडकी काहून ऐशी येथे आणविली. पालखीस लावावे छत गोंडी. सत्कर्माशी पूर्णत्व येऊ दे. कोणान्यास या कर्मी पुढे नसे परवानगी माझी. पैशाशी असे अडचण 200 रुपये कडबा विकून. छत गोंडे जोडून पालखी अर्पुण. पहिली पालखी मामांशी. दोन मुले वाचल्याचे वृत्त तयाशी नंतर होतसे प्राप्त. जासुदाबाईचे संरक्षणार्थ छत्र धरती बाळूमामा. नदीमध्ये जाती पोहण्यास तेथे सापडते भोवऱ्यात. दैव बलवत्तर म्हणून वाचत जुन्नरहून पत्र येईन. आपल्या भक्तांचे संरक्षण हेतु मामांचे अभिवचन. प्रत्यंतर देवने प्रतिपाळन आपले ब्रिद राखिती. आयसे आजही मिळतात दाखली प्रत्यंतराचे वेगवेगळे. ते लिहिता ग्रंथी केवळ त्याचेच स्वतंत्र ग्रंथ होतील. कोणाशी काय देते जाण दिलेले घेते हिरावून. याचीच एक कथा म्हणून सांगत असे प्रसंगोत्पात. पुन्हा पाशिनगार यांचा पुत्र जन्मांधजाशी नसती नेत्र. रुकडीवर मंडळी सोबत तळावरी आला असता. सकाळी खेचा प्रसाद होता. रुकडे कर बैसती समवेत. मामा पुसते बापू प्रत या आंधळ्यास दृष्टी देऊ का. बाप म्हणते द्यावी देवा. मामा सांगते ते वेळा. दृष्टी आल्यावर एक खेळावा लागेल माझ्याशी. मामा टाकते बाळूवर भंडारा. म्हणते आता देखीशी पुरा. माझ्या पाठीशी शिवशील तरा. तुझा पूर्ण दृष्टी मिळेल. जरी न शिवशी माझ्या पाठीस काढून घेईन पुन्हा दृष्टीस. जरी यशस्वी होशील खास दृष्टी मिळेल निश्चित. पूर्ण दिसू लागल्यावर खेळ दोघांचा होय सुरू. मामा चपळपणे तुरुतुरू नाहात लागते बाळूच्या. 7-8 मिनिटे शिवा शिवी चालू राहते. मामांशी शिवणे न शक्य होते. आंधळ्या बाळूस ते वेळ. पुन्हा त्यावर टाकीती भंडारा. बाळू होय पुन्हा आंधळा. मामा बोलती ते वेळा. रुकडे करास मंडळीशी. जरी आंधळ्यास देता दृष्टी 7 खून होतील याचे असती. म्हणून आंधळे पणवची याची दृष्टी नसणेच योग्य.
आद्य ग्रंथीच्या लेखकाशी बाळू प्रत्यक्ष भेटे रुकडीशी किराणी दुकाने व्यवसायाशी डोळसाप्रमाणे चालवी हा घडे जेव्हा चमत्कार बाळूचे वयासे कुमार आदमासे 14-15 किशोर वैन बाळू असे रुकडीचे वालंग मंडळी जी प्रत्यक्ष घटनास्थळी वर्णती बाळू मामांची आगळी अगाध लीला पाहिलेली तथापि अद्भुत लीला नशी खेळवार कामाचाळा भक्ताशी नेण्या पूर्णत्वाला न होय उत्तीर्ण निरुपाय उत्तीर्ण होता कसोटीशी मग प्रारब्ध ही बदलती ऐशी सामर्थ्य वागविती भक्ताशी देती पूर्ण संधी बलचातुर्याने बुद्धी तरीच उपाधी प्रसिद्धी अन्यथा वरदान विरोधी ऐशे दृष्टे पण मामापाशी पहिला भंडारा मेतके ग्रामी साहित्य बनविले जे कामी ते तेथेच राई सदनी गंगाराम पाटील यांचे घरी तैसेच चांदणीचे साहित्य लोखंडी सामान समवेत सर्वशे का खोलित जशीच्या तसे सांभाळलेले गंगाराम पाटील नित्य नेमे पादुका मूर्तीच्या पूजा कर्मे ऐशाचरती दीनक्रमे सेवा भावे अखंड पुढे आत्मापुरी समाधीशी सदेहावतार समाप्तीशी एकत्र येते मेतके वासी करती विचार मंदिराचा एकजुटीने ती एकत्र लोक वर्गणे 21 सहस्त्र मंदिरे उभारते मेतक्यात स्वयंस्फूर्त सद्भक्त 2.5 फूट मामांची बैठी मूर्ती दक्षिणेशी सद्गुरुशी स्थापिती वाम वागे विठ्ठल रुक्माईपती विधीपूर्वक प्राण प्रतिष्ठा लोखंडी साहित्याची विक्री करून प्रशस्त सभा मंडप उभारण पुढे अशेरण खांब स्थापन जो मामांनी स्थापिला ढोल कैतळाया गजरी मारती राम प्रहरी अखंड नंदादीप तेवत साजरी पूजार्चा नित्य नेमी मंदिर उभारून होयतो उजाळते साल 77 हाल सिद्धनाथा कौल वरा फाल्गुनी यात्रा चालू होया प्रतिवर्ष करीती भंडारा उत्साहाने उत्सव साजरा अखंड सेवा व्रतादरा खंडन पडू देते अध्यापही चांदणीचे जुने कापड अद्याप जतन केल्याशे खास गंगाराम पाटील यांच्या सदनास पावयास मिळे आज गावचे पश्चिम भागाशी चिकोत्रा नदीचे काठाशी सदभक्त येती दर्शनाशी पवित्र तीर्थक्षेत्र होय सदभक्ता शांतना पार 80% जरी निरीक्षर प्रामाणिकपणा सदाचार नीतिमान श्रद्धाळू मामासे जे आवडती त्यांच्या सहवासी रमती एखाद्यास मुद्दाम धाडिती बोलावणे आमंत्रणा ज्या गावी असतील भाविक किंवा परगावीच्या अनेकानेक नैवेद्यासाठी आवडी स्वयंपाक नाना प्रकार आणि ती मामास्ती मिताहारी गावातील एकेची घरी पंगतीत मात्र नाना परे भाविकाशी प्राप्त होती तुकारामांच्या उक्तीप्रमाणे सकळी काय ते प्रमाण काय ती गोपाळे चांगली शहाणी सवे चक्रपाणी जेवितया एकादशी दिनाशे भजन मामा भजने होते तल्लीन सद्दावंताशी ते दर्शन दुर्लक्ष योग कपिला षष्ठी देह स्पष्टी कासम
आचरण व्रतस्थ विशुद्ध मेंढरे व भक्त सदा सनिध ग्रामोग्रामे भ्रमती मामांच्या वचनी दृढ विश्वास सांगतील ती कृती करण्यास भक्त वावरती आसपास शब्द कोणी न मोडती प्रतिवर्षी मामा भक्ता सोबत अपाचवाडी पट्टण कोडोली क्षेत्र पंढरपूर कोल्हापूर यात्रा नियमित तीर्थाशी जाती स्वखर्चाने यात्रा करविती न कोणा खर्चास अनुमती कोणाकडून न काही घेती ऐसा त्यांचा दंडका हा भप नारायण बुवा गोंधळे म्हणून प्रसिद्ध कीर्तन शिरोमणी असते पट्टण कोडी ग्रामी सुरेल श्रवणी आवाजी 41च्या भंडाऱ्यात कीर्तनाचा कार्यक्रम अद्भुत म्हणून जयराम पाटलांच्या लक्षात विशेष घटना राहिली नारायण बुवांचे कीर्तन भंडाऱ्यात व्हावे म्हणून जयराम पाटलासी पाचारण करते बुवा सारण्यासाठी जयराम पाटील पट्टण कोडीशी येती नारायण बुवापाशी बुवांची पुरती बोलती बंदायशी विपरीत परिस्थिती घडलेली कोणी दुष्ट मत्सरी कपट्याने सिंदूर बुवासी पाजवून बोलता येणे बंद पूर्ण नये श्रवणे कोणास काही मोठ्या कष्टाने बोलती जरी समोरच्यास थोडे पार तरी बोलणे नये कानावरी ऐशी परिस्थिती बुवांची मामांनी धाडिले आमंत्रण परिणय करता कीर्तन आता मेल्यात जमापण अश्रू ढाळू लागती आपला झालासी घात परोपरी पाटलाशी विनवित जयराम पाटील धीर देत तुम्ही चला तरी म्हणती तया अन्य कोणाचे आमंत्रण तुम्हा शक्य गायन कीर्तन तथापि मामांची करती पाचारण कीर्तनासाठी तुम्हाशी मामा हे तो दैवभूती जबाबदारीच त्यांचे वरती कीर्तनतेची घडविते त्यांचे ते पातील तुमचे तुम्ही काम करणे सर्व भार देवावरी घालणे त्याचे कार्य तो निभावणे आपुले कार्य असेथ आजवरी हजारोंच्या गर्दीता आनंदे कीर्तन रंगे रंगीत काय हसील हसो करून घेण्यात आपण भले आपुल्या घरी काय सबब वा कारण जयराम पाटील घे ऐकून अक्षरशः बुवाशी उचलून भंडाऱ्या स्थळी आणले मोठी यात्रा भरलेली कीर्तनाची वेळ झाली साष्टांग नमस्कार घाले बुवा मामाशी ते वेळी उभे राहते कीर्तनाशी टाळकरी सज्जाताशी मृदुंगावरी थाप पळेशी सुरुवात होय कीर्तनास प्रारंभीचे अभंग गावण कोणीतरी करतसे जाण अभिराचे भाळे अर्चन सर्वास करते रिवाजाप्रमाणे पाठजन समुदाय श्रवणास मामाची समोर बैठकास श्रद्धाळू धनगर उठून समयास भंडारा बुवास लावितशी मामाचीच इच्छा असे भंडाऱ्याने नावून निघावेशे मग मामा पुन्हा स्वहस्ते भंडारा लाविती बुवाशी समजते वेळ प्रेक्षक पाते मामाचे कौतुक गमतीदार दृश्याने का करमणूक सर्वांची प्रारंभ बुवाचा आवाज खास नये कोणास ऐकण्यास हळूहळू कीर्तन भरे रंगास आवाजी स्पष्ट होत जाय श्रोते रंगले पूर्ण कीर्तनी गायन निरूपणे तल्लीन मामाही जाते रंगुने
कीर्तन रंगीत वेळा निरूपण चाली ठेका गायना सर्वांचे हरपते पूर्ण भाना वातावरण आनंदपूर्ण कोंबडा कोंबडावरला मग येते भानावरी रात्रभर होतसे कीर्तन रात्र संपल्यावर तसे भान अफाट जनसमुदाय तल्लीन सामर्थ्य पाहि मामांचे कीर्तन संपताच बुवा धावते मामांचे चरणे मस्तक ठेविती आनंदाश्रूनी चरण क्षाळते बाळमामांची ते वेळ भारावून उभे ठाकते सामोरे नमस्कारोने बोलते आदरे आयुष्य मर्यादा से तोवरी कीर्तन सेवा करीत जाईन न लगे मजसी आमंत्रणाचा करावी लागेल आठवण स्वतःच भंडाऱ्याला लागेऊन अजन्म करीन कीर्तन सेवा आपली असावी कृपा दृष्टी सदैव ऐशीचा मावरती मामा मग आशीर्वाद देती कीर्तन सेवा करीत जावी नारायण बुवाई सागा नहिरा ज्याचा समाज करी मातेरा पुन्हा उजळून लोका समोरा कृत्य करिता ती हेतु बुवाचे पूर्व कर्म गंडांतर टळे ईश कृपे पूर्ण तरी गुणग्राहकतेची साक्ष जाण मामांचे कळू येते सदभक्तास्ता संकटात स्वयेते ते धावून जात सामर्थ्याचे प्रत्यंतराधूत कलियुगी थोर देवा राष्ट्रीय अमरस्त्यापाशी निपाणीपासून दक्षिणेशी नदी तिरी हिरण्यकेशी संगमेश्वर नामे ग्राम संगमेश्वर नामे ग्राम नदीकाठी प्रसिद्ध शंकराचार्य मठ आणि शिवालय असे प्रशस्त संकेश्वर ग्रामी प्रसिद्ध होता भजने मंडळ तेथील ग्रामी विठ्ठल मंदिरी दोन गोंधळी गल्ली गांधी चौकातून हब हरिभाऊ रानोजीराव यांनी मूर्ती प्रतिष्ठापना केली नंदादीप नित्यसेवा अखंड चालविती रानोजीराव बुवा मागवद्य पंचमी पासून सप्ताह एकादशी पर्यंत नारायण बुवा येथे सेवेशी आजे पट्टण कोडीग्राम यासी नियमित कीर्तनाशी संकेश्वरी विठ्ठल मंदिरी माघ महिना जत्रेचा हंगाम जत्रेमध्ये मांडती दुकान चुर गुर्याने मिठाई सामान त्यास गैरसोयीचे होतसे म्हणून फाल्गुन वद्य पंचमी समाप्ते एकादशी दिनी ऐश सप्ताहाच्या नियोजने काही वर्षे लोटती पुढे बुवाची मामांशी भेट त्यांच्या कृपेने होती उपकृत तिथे सेवेचे वचन देत आता धर्म संकटी सापडती आपण स्वतःचा उपक्रम टाळावा की मामाशी दिला शब्द पाळावा वद्य एकादशी दिनी कीर्तन सेवा दोहीकडे कैसे अशक्य दोहीकडे कैसे शक्य तथापि नारायण बुवा स्पष्ट सांगती मामाशी दिला शब्द पाळणे आम्हाशी पुढे तजबीज तुमची कैशी करिता ते कळवावे पुढे विचार विनिमय ठरतसे प्रारंभ चैत्रवद्य पंचमी ते द्वादशीशी समाप्ती होते मामासे ते आणावे नारायण बुवासे मान्य होते मामाशी देते अनुज्ञेते आपण येते संकेश्वरा ते सर्व मंडळी आनंदती भजन मंडळी संकेश्वरीची भंडारा यात्रेस येत असती मामा ही सप्ताहासे उपस्थिती आवर्जून ठेवताती
ऐशी क्रमती काही वर्षे स्नेहबंध संकेश्वर कराते विलक्षण भाग्य योग भुवाते जे भजनी मंडळी प्रमुख त्यांचे सर्व साथीदार वसंतराव नायक हरी वडेर परशुराम भाऊ बेळगावकर क्लोरोनेट वादक शंकर खरोशी शंकर गोंधळे परशुराम गोंधळे बाबा आळतेकर विठ्ठल कोळी नारायण बुवांचे पुत्र दोन्ही वसंतानी जनार्दन हे भजनी मंडळ जेव्हा येतसे स्वतंत्र तंबूत व्यवस्था असते जेवणाच्या पाण्याच्या व्यवस्थेने स्वतंत्राचारी नेमती रात्री भजन जेव्हा रंगे विना घेऊन उभे मामा प्रसंगी सगुण ब्रह्मा भेटी नाद ब्रह्म अद्वितीय सोहळा होय सकाळी द्वादशीचे पारणे करविती पंचपक्वाने प्रसाद सोडून जाणाऱ्याने अमकास विघ्न सामोरे गोंधळी गल्ली संकेश्वरात सप्ताह विठ्ठल मंदिरात चैत्र वद्य एकादशीचा हाची परिपाठ चालू होय जेव्हापासून येते मामा येती मंदिरासने ती उत्कर्षा प्रती जीर्णोद्धारण उत्तम प्रती केलासे भक्तांनी संकेश्वरी जेव्हा येती मामा वसंतराव नायका घरी मुक्कामा तेथून मिळवत आणते त्यांना ढोल भजनाच्या गजरात रात्रभर मंदिरे असते सकाळी भंडारा टाकते प्रसादा प्रति मग तेथून प्रयाण करते आपल्या बकऱ्यांच्या तळावर ऐशे एक वर्षी मामा आले भंडारा प्रसादी टाकून निघाले भक्त विनविती ते वेळी भोजन करुणी जावे सुखी प्रसाद सर्वत्र सारखाच येथील अथवा तळावरचा परिमुखी कोणता जाणार याचा योगाशी ठरलेला येथे आहे प्रसाद खीर तेथे पुरणपोळी आणि क्षीर पाय उणे भडगावी तळावर प्रत्यक्ष प्रमाण भेटेल भडगावी ते तळावर पुरणपोळ्याचा नैवेद्य तयार काय स्त्रिया वाट पाहती आतुर बाळूमामा केव्हा येती प्रत्यक्ष मामा आल्यावर तयाशी आनंद अपार पोचविण्या येती संकेश्वर कर तृप्त होती प्रसादाने मामाशे पूर्वीच ज्ञात याचेच सर्व आश्चर्य करीत कोणाकडे काय देवाची मात भक्तवत्सल गोविंद इसवी सन 41 पासून सप्तास संकेश्वरी ती मामा लक्ष्मण काळ्यांच्या पदरी नाण्यांना टाकून गेले ते वेळी गोंधळी गल्लीच्या सप्ताहात भंडारा टाकून मामा जात एक वेळ आश्चर्य होता महाप्रसादाचे वेळी दिवस होता शुक्रवार संकेश्वरीचा बाजार प्रसाद रांदला हजारावर अने लोक जेवतील इतुकची ते दिनी उडली तारांबळा जेवले 6-7 हजार तरी शिल्लक उरला फार प्रसन्न पूर्ण अन्नपूर्णा याच ग्रामेचे शंकरराव नामे विख्यात गायक त्या स्थानी कॉलरा साथीच्या प्रादुर्भावाने अत्यंत आजारी असतील रामचंद्र गायकवाड नामे भक्त मामसाकडे घालित बहुत विनवणी करीत शंकरावासी बरे करा मामा रामचंद्राशी ती वेळा देती चिमुडभर भंडारा त्याची गोळी करुणी शंकरा द्यावी याच वेळीशी भंडाऱ्याची गोळी खाऊन शंकरराव बरे होती परिपूर्ण रामचंद्राशी गोळी बुवा म्हणून विनोदे सर्व मंडळी म्हणती इसवी सन 1940 मामा कोलेवाडे कापशी पाशी
ते वाहने घेऊन भजनाशी जाती संकेश्वर कर मंडळी. रस्त्यांच्या कडेला खालते मामा त्यावेळेस बैसले होते. सर्व मंडळी उतरून येते नमस्कार करण्या मामांशी. वाहक हरे वडे राते बोलावण गाडी भाड्यासाठी काडे भांडण. आताच हवे पैसे म्हणून वाद करू लागला. हरे वडेर त्या सांगत असे नसते मामा पाशी आता पैसे. भजन झाल्यावर देऊ म्हणतसे तोपर्यंत थांबावे. वाक म्हणे नाही मजशी वेळ आताच निघे परत सरळ. बराच वाद दूरांतरावर दोघांचा शे चाललेला. मामा हरीश बोलावती वादाचे कारण विचारती. वाकास सांगत्या झाडा खालची आधी गाडी काढतून. नाही तर बघ बाळ धनगराचा हिसका तुझ दाविन क्षणात. एका वाहक वाहन दूर नेता बाबळीचे फांदे कोसळे. प्रचंड आवाज करून खालती क्षण एक शब्द सर्व होती. वाकास होतसे उतरती चरणी लागे मामांच्या. मामाशे म्हणे विनम्र भावेत गावा भावेत गावा. लाविला परी क्षमावे तुनी पुढे न गाडी भाडे द्यावे. भजनी मंडळी सानेन मी जेव्हा बोलावणे धाडाल. शेवे शेवू तात्काळ सेवा भावेची केवळ आनेन वान स्वतःहून. हरी वडे संकेश्वर वासी वारकरी असून म्हणे मामाशी आपण साक्षात पांडुरंग आम्हाशी आयशीच कृपा ठेवावी. इसवी सन 52 सालात मामा पुन्हा येते संकेश्वरात. श्यामनामे पुत्र झालात उत्तीर्ण होई का विचारे वडेर. अनुत्तीर्ण आणि उत्तीर्ण न करी मजशी विचारण. तेची प्रत्येक पुढे येऊन प्रथमानुत्तीर्ण श्याम होय. पुढे होतसे उत्तीर्ण हरे वडेर नशिम पूर्ण. मामांचे मुखे जे वचन कदापि न सत्य होय. सत्ता समाप्ती भोजना वेळी हरेशी देते पानातील पोळी. अरे बामणा खाई या वेळी मामा सांगते वडेरास. हरे वडेर नंदे निहाशंक म्हणे नसे कोणताही विकल्प. पोळी मानुने प्रसाद स्वरूप खाती ते वेळा आपण. एरवे मानसाने उचिष्टान्न न खाव्या ऐसा शास्त्रार्थ जाण. रोग अथवा लागते अवगुण म्हणून ऐसे सांगितले. परिसंत महात्म्यात दैवी सद्गुण अधिष्ठित म्हणून तयांचे उच्चिष्ट प्रसाद स्वरूपी स्वीकारणे. देव जोडे तरी करावा अधर्मायसे संत तुकोबाचे वचन. त्यांचे वचने विश्वासून उचितेची स्वीकारणे. उचितेची स्वीकारणे. उचितेची स्वीकारणे. उचितेची स्वीकारणे. बाळूमाच्या नावानं चांग भल. पुंडलिक वरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त.